अभिषेक, आपण बघतोय की ज्यांच्या ज्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे प्रत्येक जण प्रसन्न आहे आणि पक्षाला जास्तीत जास्त यश मिळवून देण्याचा प्रयत्न ते येत्या काळात करताना दिसतील. अभिषेक, नक्कीच विशाल, आता तर पुण्यामधली सगळ्यात मोठी बातमी येते. पुण्यात मोहोळ विरुद्ध धंगेकर अशा प्रकारचा हा जंगी सामना होताना दिसेल. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर हे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकताना दिसतील. मिकी घई आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. मिकी, पुण्यातलं राजकारण आणि त्या राजकारणामधले दोन नावं समोर आहेत. भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर. कशा प्रकारे पुणेकरांना हा सामना पाहायला मिळेल? विशाल, जर आपण हे बघितलं तर आता काँग्रेसकडून देखील उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे. ते म्हणजे काँग्रेसचे जे आताचे कसब्याचे आमदार आहेत रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी लोकसभेसाठी या ठिकाणी काँग्रेसकडून घोषित करण्यात आलेली आहे. अर्थात गेले काही दिवस त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती आणि त्यानंतर आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. जसं आपल्याला माहिती आहे की गेले 3-4 दिवस अगोदर भाजपकडून देखील पहिली यादी जेव्हा घोषित झाली त्यामध्ये मुरलीधर मोहोळ जे पुण्याचे भाजपचे महापौर देखील राहिलेले आहेत, भाजपकडून त्यांच्या नावाची घोषणा झालेली होती. आणि आता जर आपण बघितलं तर जोरदार प्रचार पुण्यामध्ये आपल्याला या पाहायला मिळणार आहे. परंतु दोघंही जर आपण उमेदवार बघितले तर दोघांचाही पलडा भारी आहे. कारण रवींद्र धंगेकरांनी काही दिवसांपूर्वीच जेव्हा आपण बघितलं कसब्याची जी पोटनिवडणूक झाली त्यामध्ये काँग्रेसचे जे आमदार आहेत रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत त्या ठिकाणी विजय झालेला होता. मात्र आता जर आपण बघितलं तर चित्र वेगळं आहे. लोकसभेला जवळपास 22 लाखाचं मतदान पुणे लोकसभा मतदारसंघात आहे आणि त्यामुळं जवळपास जर आपण बघितलं तर 8 ते 10 लाखाचं मतदान हवं आहे कुठल्याही विजेता उमेदवारासाठी. परंतु आता जर आपण बघितलं तर मुरलीधर मोहोळ यांनी प्रचार देखील जोरदार सुरू केलेला आहे. आणि जर आता पुण्यामध्ये बघितलं तर महानगरपालिका असेल किंबहुना जे जवळपास आमदार आहेत पुणे शहरात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यामध्ये भाजपाची संख्या खूप मोठी आहे. जवळपास आता आपण बघितलं तर सगळे 8ही जे आमदार आहेत ते भाजप आणि राष्ट्रवादी अर्थात अजित पवार गटाचे आहेत. त्यामुळं मुरलीधर मोहोळ यांचा परडा मिकी आपल्याकडे येतोच. यावेळेला वसंत चव्हाण आपल्या सोबत आहेत. नांदेड या ठिकाणाहून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. अभिनंदन आपलं आणि काय पहिली प्रतिक्रिया? आभारी.